तुरुंगात गेल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी आता नवीन टार्गेट शोधलंय। वाल्मिक कराडच्या मुलांना सुरेश धस यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। महादेव मुंडेंची हत्या झाल्यावरती वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, विष्णू फड, गोविंद भदाणे, भास्कर केंद्रे यांच्यासह 6 मोबाईल क्रमांकावरती केवळ अर्ध्या तासात 150 वेळेला फोन केले होते आणि हत्या झाली तेव्हाच हे फोन का केले गेले हा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। सोबतच या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी सुरेश धस करतात। महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कसं काय जातात याचाही तपास झाला पाहिजे। मी आज आरोपी मानत नाही, पण मग यांना 150 कॉल करण्याची आवश्यकता काय हे मी एसपींना निवेदन दिलेलं आहे आणि 150 कॉल चेक केले गेलेत मनाकडून। जे मुंबईवरून सायबर तज्ञ आणलेले आहेत दुबे नावाचे जे सायबर तज्ञ आहेत त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदलेलं आहे। आणि अभिनेता सैफ अली खानवरती चाकू हल्ला करणारा केवळ मोहम्मद शरीफुल हा घुसखोरी करून भारतात आला होता असं नाहीये, तर त्याच्यासोबत आणखी काही जण सुद्धा भारतात आल्याची माहिती आहे। अवघ्या 4000 रुपयात शरीफुल आणि त्याचे साथीदार बांगलादेशातनं भारतात शिरले। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा शरीफुल्ला विषयी रोज एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे। 6-7 महिन्यांपूर्वी शरीफुल बांगलादेशातून भारतात आला होता। त्यावेळी शरीफुल सोबत 4 ते 5 बांगलादेशींनी घुसखोरी केल्याचं समोर आलं। सीमेवर एका भारतीय एजंटनं शरीफुलसह त्याच्या सोबत्यांना सीमा ओलांडायला मदत केली। भारत बांगलादेशच्या सीमेवर असलेल्या टावकी नदीतून हे सगळेजण भारतात आले। त्यासाठी बांगलादेशी एजंटनं 4000 रुपये घेतले, तर इकडे भारतीय एजंटनं शरीफुलसह बांगलादेशींकडून प्रत्येकी 4000 घेतले। भारतातल्या एजंटनं शरीफुलला 4000 रुपये घेऊन कोलकात्यात आणून सोडलं। कोलकात्यातल्या एका एजंटनं शरीफुलला मोबाईल सिम, आधार कार्ड आणि बँक खातं उघडून दिलं। भारतात आल्यानंतर शरीफुलनं विजय दास हे बनावट नाव धारण केलं। पुढे शरीफुल एजंटच्या मदतीनं कोलकात्यातून मुंबईला आला। त्यासाठी एजंटला त्यानं 2500 रुपये दिले। शरीफुल भारतात राहणाऱ्या बांगलादेशींच्या संपर्कात होता। मुंबईतल्या मित्रांच्या सांगण्यावरून शरीफुलनं मुंबई गाठलं। मुंबईत आल्यावर बांगलादेशी मित्रांनी जितेंद्र पांडेशी शरीफुलची ओळख करून दिली। लेबर एजंट जितेंद्र पांडेनं शरीफुलला मुंबईत काम मिळवून दिलं। काही दिवस वरळीतल्या एका बारमध्ये शरीफुलनं काम केलं। वरळीनंतर वांद्र्यातल्या एका बारमध्ये शरीफुल कामाला लागला। वांद्र्यानंतर ठाण्यातल्या एका हॉटेलमध्ये शरीफुल काम करत होता। डिसेंबरमध्ये ठाण्यातल्या एका हॉटेलमधून शरीफुलला काढून टाकलं गेलं। नोकरी गेल्यानं शरीफुलनं चोरीचा प्लॅन आखला। चोरी करून मोठा हात मारण्याच्या बेतात तो होता। दरम्यान शरीफुलला वांद्र्यात काम मिळालं। काम आटोपल्यानंतर वांद्र्यात रेकीसाठी शरीफुल फिरत होता। वांद्र्यात रेकी दरम्यान त्याला सैफची इमारत दिसली। चोरीच्या उद्देशानं सैफच्या घरात शिरत त्यानं हल्ला करून पळ काढला। शरीफुल सोबत कोण कोण घुसखोरी करून भारतात आलं याचा शोध घेण्याचं आव्हान पोलीस यंत्रणेच्या समोर उभं ठाकलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या पुढची बातमी राजकीय पटलावर नाही। महाराष्ट्रात पुन्हा एकदा महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले। त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचे स्पष्ट संकेत दिले। जेव्हा आपली खात्री पटेल, आपली तयारी झाली तेव्हा कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय घेईन असं म्हणत त्यांनी स्वबळाचे स्पष्ट संकेत दिले। पण उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडणार का याचीही चर्चा सुरू झाली आहे। पण मला तुमची जिद्द बघून या, तुमची तयारी बघून या। ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाले, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि उद्धव ठाकरेंनी पालिका निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला। ठाकरेंच्या याच नाऱ्याबद्दल काँग्रेसनं मात्र काहीशी सावध भूमिका घेतली। पण उद्धव ठाकरेंचा हा स्वबळाचा नारा महाविकास आघाडीच्या मुळावर येणार का याचीही चर्चा रंगतेय।
ते सेनेचे सर्वेसर्वा आहेत उद्धव साहेब आणि ते सांगत असतील तर त्यांच्यामुळे आता त्यांनी निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करावं लागतं. राजकारणामध्ये की बाबा आम्ही बोलू बसू असं नाही ना. त्यांनी एखाद्या खालच्या माणसाने बोललं असतं तर विषय वेगळा असता. त्यांनी बोललेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करायचं असतं. मी अजून आमची भूमिका मांडलीच नाहीये. नहीं, चुनाव अकेले लड़ने की जो बात कर रहे थे तो अभी उनकी बात चल रही है. हम अभी अंतिम निर्णय तक हुए नहीं. उनके एक स्टेटमेंट से कोई फैसला हुआ है, इसको लेकर बात करने की आवश्यकता नहीं है. हम लोग अपने हाईकमान से कोई आदेश आता है तो हम लोग उसके बारे में इंतजार भी कर रहे हैं. सवाल यही आता है कि उद्धव जी अगर अलग लड़ना चाहते हैं तो उनको कोई रोकने का सवाल नहीं, पर हमारी कोशिश रहेगी हमारी आघाड़ी बनकर ये सब चुनाव को सामने जाए, लोकल बॉडीज चुनाव को. ही हमारी भूमिका आहे. पुढची बातमी आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनाची. मराठा आरक्षणाबद्दल मनोज जरांगे पाटील उद्यापासून पुन्हा एकदा एल्गार पुकारतायत. दरम्यान आरक्षणासाठी जीव गेला तरी चालेल, आपल्या कुटुंबापेक्षा आपला समाज महत्त्वाचा आहे असं जरांगे म्हणाले. यावेळी ते काहीसे भावूकही झालेले. मराठा समाज आपल्याला एकटं सोडणार नाही, आपल्या लेकरा बाळांना न्याय देण्यासाठी आपण जीवाची बाजी लावू असंही जरांगे म्हणाले. समाजाच्या लेकराच्या लय आले जाऊ द्या, मी देणार आहे समाजाला आरक्षण. कुटुंब नाही माझ्यासाठी महत्वाचं. शेवटी समाज लई संकटातून चाललाय. पण कुटुंब सुद्धा तक्रार करत असेल आमच्याकडे लक्ष द्या. शेवटी समाज पण कुटुंबाचे. आपण आनंदात राहू शकतो, सुखी राहू शकतो, 4-10 जण घरातले सांभाळू शकतो. करोडो मराठींचं काय, त्यांचं दुःख कोणी वाटून घ्यायचं. आणि गेल्या काही दिवसातल्या मुंब्रा, कल्याण आणि गिरगाव या भागातल्या मराठी विरुद्ध हिंदी भाषिक या वादाच्या घटना ताज्या असतानाच आता मुलुंडमधनं सुद्धा हिंदी मराठी भाषिक वाद उफाळून आलाय. मुलुंडमधील हिंदी भाषिक सिक्युरिटी गार्ड मराठीत बोलणार नाही असं कळल्यानंतर मनसेनं चांगलाच धडा शिकवला. याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या गार्डला माफी मागण्यासही सांगितलं. पुढे मराठी माणसाचा अपमान किया हूँ अगर तो मैं सॉरी बोल. इसके बाद मराठी का अपमान नहीं होगा. इसके बाद मराठी का अपमान होगा. और अगले 15 दिन में मैं मराठी सीखूंगा. मैं धीरे धीरे अगले 15 दिन में मराठी पूरा करूँगा. हाँ, और यहाँ पे महाराष्ट्र में रह के मराठी बोलो. यहाँ पे रह के महाराष्ट्र सभी लोगों का सम्मान. हाँ, और मैं राज साहब और अमित साहब से माफ़ी मागता हूँ. मैं राज साहब और अमित साहब से माफी. मराठीचा अपमान केलेला आहे, याच्यापुढे मराठीचा अपमान करणार. आणि या बातमी